समोरच्या खोलीत पाहुणे बसलेले, मागच्या खोलीत आई स्वयंपाक करते. पाहुण्यांनी 10 लाख रुपये म्हणून हुंडा सांगितला. बापाने खिशातील रुमाल काढला आणि डोळ्याला लावला. डसा डसा रडायला लागला. दुसऱ्याच्या बाजावर गेलेला बैल बापाने एक आरोडी मारली तर मुका बैल मागे फिरला, कारण त्याला मालक समजला होता. मात्र याच्या पोटच्या पोराला त्याचा बाप नव्हता समजला. चैत्र वैशाखाचं रखरख ऊने, त्या रखरख उन्हात आमचा बाप वकार आणता मेला. आणि बापाचा प्रयत्न पाहून मुका बैल हंबरला, कारण त्याला मालक समजला होता. मात्र याच्या पोटच्या पोराला त्याचा बाप नव्हता समजला. माय बापा जाता जाता 2-3 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, व्यसनापासून दूर राहा, कारण व्यसनामुळे जेवढे संसार उद्ध्वस्त झाले ते कशामुळेच नाही. दुसरी गोष्ट, आपल्या सैनिकाबद्दल आदर बाळगा. ते आपल्यासाठी सीमेवर लढत असतात, म्हणून आज आपण कीर्तन करू शकलो आहोत ना, म्हणून त्यांची कधीतरी आठवण काढा. तिसरी गोष्ट, आपल्या मुलांवरती चांगले संस्कार लावा. तुम्ही जसं त्याला बोलायला शिकवता, चालायला शिकवता, तसंच त्याला मंदिरात जायला शिकवा. त्याला छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांचे चरित्र सांगा. त्याला सांगा, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, परम प्रतापी महापराक्रमी एकही शंभू राजा था, एकही शंभू राजा था. त्याला सांगा, सिंहाच्या जबड्यात घालून हात, मोजीने जात, तीच जात शंभूराजे बसले. मासाहेब, नसतात तुम्ही तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाई. मासाहेब, नसतात तुम्ही तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाई. नसते दिसले कुंकू कपाळी, नसते दिसले कुंकू कपाळी. मासाहेब, नसतात तुम्ही तर नसती दिसली अंगणी तुळस, नसते दिसले मंदिरावरती कळस, नसते दिसले मंदिरावरती कळस. मासाहेब, नसतात तुम्ही तर नसते जन्माला आले छत्रपती, और नसते जन्माला आले छत्रपती. अरे म्हणून मला असं वाटतं, या वाक्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अरे अंधार पडत चाललाय, उजाडा करता दिवा पाहिजे. अरे अंधार पडत चाललाय, उजाडा करता दिवा पाहिजे. हा हिंदू धर्म बुडत चाललाय, जिजाऊचा शिवाच पाहिजे, जिजाऊचा शिवाच पाहिजे. अरे छंद नव्हता राजाने रक्ताने होळी खेळण्याचा, अरे छंद नव्हता राजाने रक्ताने होळी खेळण्याचा, फक्त मनात एकच ध्यास होता, सर्वीकडे भगवा फडकावण्याचा, सर्वीकडे भगवा फडकावण्याचा. चौथी गोष्ट, आपल्या आई वडिलांची सेवा करा, कारण छत्रपती घडले आई जिजाऊची पुण्यावती आणि ज्ञानोबा घडले आई रुक्मिणीची पुण्यावती. अलीकडे आईविषयी सगळेच लोक बोलतात, डॉक्टर, वकील, शिक्षक. आई खूप चांगली आहे, मलाही वाटतं आई खूप चांगली आहे, पण आईच्याही पलीकडे व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे बाबा. आई मला 1 रुपया द्या म्हटलं की पाकिटातून 1 रुपया काढून द्यायला नाही, सगळ्यांच्या दारात राहिली. आई मला 1 रुपया द्या म्हटलं की पाकिटातून 1 रुपया काढून द्यायला नाही, सगळ्यांच्या दारात राहिली. पण आपल्या आयुष्यभराची सोय करणारा बाप मात्र कुणाच्याच लक्षात राहिला नाही. आई मला जेवण दे म्हटलं की 2 टायमाचं ताट वाढून द्यायला नाही, सगळ्यांच्या दारात राहिली. पण आपल्या आयुष्यभराची सुधाराची सोय करणारा बाप मात्र कुणाच्याच लक्षात राहिला नाही. माझा राम वनवासाला गेलाय म्हणून कौशल्य रडताना सगळ्यांच्या दारात राहिली. माझा राम वनवासाला गेलाय म्हणून कौशल्य रडताना सगळ्यांच्या दारात राहिली. पण माझा राम वनवासाला गेलाय म्हणून रामाकरिता रामा रामा करून मारणारा दशरथ का नाही राहिला एखाद्या रामाचार्यांच्या लक्षात. तुम्ही देवकी यशोदाचं नक्की कौतुक कराल, पण वाहत्या पुरातून वाचवणारा वासुदेव सारखा बाप का नाही राहिला एखाद्या कथाकाराच्या लक्षात. आई तुम्हाला ये, आई मला ये. आपली जर आई वेली तर आपल्या आईच्या कपड्यात 15 नव्या साड्या सापडतील, पण महिन्याला 35,000 कमवून एक अंगावर शर्ट सुद्धा शिवत नाही ना, त्याचं नाव म्हणजे फक्त बाप असतं. त्याची वाढलेली दाढी बघा, त्याचं फाटलेलं पायतन बघा, त्याची फाटलेली चप्पल बघा, मग आपला बाप आपल्यासाठी काय करत असतो. थोडं जरी दुःख झालं तरी 4 लोकात रडणारी आई सगळ्यांच्या दारात राहिली. थोडं जरी दुःख झालं तरी 4 लोकात रडणारी आई सगळ्यांच्या दारात राहिली. पण सावकाराचे 2 लाख रुपये घेतले आणि ते परत देता नाही आले म्हणून सावकाराच्या भीतीने उशीत तोंड घालून रडत असतो ना, त्याचं नाव म्हणजे फक्त बाप असतं. आपला बाप आयुष्यात कधीच कोणाला घाबरत नाही, फक्त त्याच्या मुलाला घाबरतो. का माहिती आहे, त्याला वाटते आज माझं 50 ते 52 वय, मी एका पानटपरी उभा थांबलो आणि माझ्या समोर 70-80 वर्षाचा माणूस गेला,
तर मी मान खाली घालून जातो आणि माझाच पोरगा पाटलाच्या पोराच्या वरातीत दारू पिऊन असतो. मला लोक अक्कल शिकवतील, माझी अक्कल काढतील म्हणून आपला बाप आयुष्यात पोराला घाबरत असतो. तो सांगत असतो, बाळा ती पोरं वाईट आहेत रे, त्या पोरांच्या संगतीत राहू नको. पण तो पोरगा एकदा वाईट संगतीत गेला, तो मागे फिरूनच नाही आला. दुसऱ्याच्या बाजावर गेलेला बैल बापाने एक कारोडी मारली तर मुका बैल मागे फिरला, कारण त्याला मालक समजला होता. मात्र याच्या पोटच्या पोराला त्याचा बाप नव्हता समजला. चैत्र वैशाखाचं रखरख उन्हे, त्या रखरख उन्हाळ्यांचा बाप वकारांचा अंत मेला आणि बापाचा प्रयत्न पाहून मुका बैल हंबरला, कारण त्याला मालक समजला होता. मात्र याच्या पोटच्या पोराला त्याचा बाप नव्हता समजला. कीर्तन झालेल्या प्रत्येक दिदीला मी एकच सांगेन, आपला बाप आपल्यासाठी 4 वेळेस रडतो. जेव्हा आपला बाप पहिल्यांदा रडतो, जेव्हा मुलीचं लग्न ठरतं ना तेव्हा आपला बाप पहिल्यांदा रडतो. जेव्हा मुलगी होऊन टाकून दिली जाते ना तेव्हा आपला बाप दुसऱ्यांदा रडतो. आपली मुलगी जेव्हा विधवा लोकांना पाहतो ना तेव्हा आपला बाप तिसऱ्यांदा रडतो. ज्या मुलासाठी लाखो रुपयाची इस्टेट जमा केली आणि तोच पोरगा आता बापापासून लांब राहायला लागला ना तेव्हा आपला बाप चौथ्यांदा रडतो. तुमचं लग्न ठरलं की तुमचा बापाचा चेहरा पहा, कधीच विसरणार नाही. समोरच्या खोलीत पाहुणे बसलेले, मागच्या खोलीत आई स्वयंपाक करते. पाहुण्यांनी 10 लाख रुपये म्हणून हुंडा सांगितला. बापाने खिशातील रुमाल काढला आणि डोळ्याला लावला, डसा डसा रडायला लागला. तो मागच्या खोलीतून आईने आवाज लावो, इकडे या. कुठून आणणार 10 लाख रुपये? आपल्या पोरीत काय खोटं आहे का? हे स्थळ काही आपल्याला शक्य नाही, आपण दुसरं स्थळ पाहू. तो बाप फक्त म्हणतो, तुला स्थळ पसंत आलं का सांग, मी करतो 10 लाख रुपये जमा. तेव्हा पोरगी सासरी जाते, आईला कॉल करते आणि पहिल्या बापाचा हाल विचारते, कारण तिला माहिती आहे माझा बाप पणपावाल्याच्या पाया पडला, साऊंड सिस्टीम वाल्याच्या पाया पडला आणि 15 दिवसात 10 लाख रुपये जमा केले. म्हणून पोरगी पहिले बापाचा हाल विचारते. आई मी जेव्हा घरी होती तेव्हा तू माझ्या बाबाशी दररोज भांडायची आणि माझा बाप उपाशी झोपायचा आणि मी जेवण घेऊन गेले की मला भूक नाही बेटा. आई आता मी सासरी आले, आता माझ्या बाबाची तू चांगली काळजी घे. माझा बाप 20 वर्ष जगणार, 10 वर्ष सुद्धा जगणार नाही. आई माझ्यासाठी नाही ग, तुझ्या कपाळाच्या कुंकवासाठी तरी माझ्या बापाची काळजी घे. आई बाबा जाता जाता हे 2 गोष्टी सांगतो, तुम्ही या 2 गोष्टीला घाबरल्याशिवाय राहू नका. पहिली गोष्ट बाप आणि दुसरी गोष्ट बाप. जो बापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला झाला आणि जो बापाला घाबरला त्याचा संसार चांगला झाला.